नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असे तांदळाची आणि गाजराची अशी खीर बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ही जी आहे ना, अर्धी वाटी तांदूळ मी भिजत घातले होते। 1 तास झाले भिजत घातले होते। चांगले भिजले पाहिजेत हे लक्षात ठेवायचं। आणि एकदम बारीक तांदूळ आहे ते, हे अशा पद्धतीचे। तुकडा तांदूळ वगैरे जरी तुम्हाला पाहिजे असेल तर तसा घेतला तरी चालेल। हे साधेच तांदूळ आहेत पण बारीक तांदूळ आहेत। आणि तुम्ही कमेंट करा हे कोणते तांदूळ आहेत, मी सांगते। ह्याचा भात खूप छान होतो बरं का। आणि गाजर असे खिसून घ्यायचे एकदम बारीक। ह्याच्यापेक्षा जर तुमच्याकडे बारीक खिसणे असले तरी बारीक खिसले तरी पण चालू शकतं। हे जी गाजर आहेत ना, मीडियम आकाराचे 3 आहेत। कढई मी गरम करत ठेवलेली आहे। खीर मी कढईमध्ये करणार आहे, तर त्याच्यामध्ये आपण तूप टाकून घेऊया। तूप तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी पण चालू शकते बरं का। तर मी हे तूप टाकून घेते 3 चमचे, ह्या चमच्याच्या मापाने 3 चमचे बघा मी तूप गरम करत ठेवलेले आहे। तूप चांगलं गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये मी ही बदाम आणि काजू थोडेसे भाजून घेणार आहे। आणि जी तांदूळ होते ना, ह्या वाटीच्या प्रमाणे अर्धी वाटी होते। आता हे आपण चांगलं भाजून घेऊया। मस्त असं बघा भाजून घेतलेलं आहे, कारण हे जास्त लाल करायचे नाही आहेत। काढल्यानंतर सुद्धा हे गरम असतात ना, तर ते तसेच भाजलेले जातात, मग एकदम लाल होतात। मग हे बघा असा लगेच कलर आलेला आहे याचा। हे काढून घेते मी। त्याच तुपामध्ये आता हे आपण गाजर घ्यायचे भाजून 1-2 मिनटं चांगले परतून घ्यायचे मीडियम गॅसवर। 2 ते 3 मिनटं, 2 ते 3 मिनटं बघा मस्त असं मी परतून घेतलेलं आहे। असं चांगलं परतून घ्यायचं जेवढं होता होईल एवढं। आता ह्याच्यामध्ये आपण दूध ओतून घेऊया। आता हा एक मोठ्या आकाराचा ग्लास आहे बघा, तो दूध मी गरम करून थंड करून घेतलेला आहे। आणि हे जे दूध आहे हे म्हशीचं दूध आहे। मिक्स करून घेते मस्त असं बघा, मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यात मी अजून अर्धा ग्लास मी दूध ओतणार आहे। आणि हे काय करायचे माहिती आहे का, बारीक गॅसवर जरी शिजवून दिलं तरी चालेल, नाही तर मीडियम गॅसवर जरी शिजवून दिलं तरी चालेल। पण हे 5 मिनटासाठी मी ठेवणार आहे, 5 ते 10 मिनटासाठी। 5 ते 7 मिनिट झाले बघा, मी बारीक गॅसवर ठेवलं होतं। मीडियम गॅसवर जरी ठेवलं तरी चालेल। आता ह्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत। हे बघा मी तांदूळ नितळून घेतलेले आहेत, एवढे बारीक तांदूळ आहेत। जर तुमच्याकडे मोठे असेल का नाही तर एकदा मिक्सरला जरी फिरवले तरी चालेल। आता हे भिजत घातले होते बघा, लगेच त्याचा असा तुकडा पडतोय बघा, कारण हे शिजले का नाही की मग एकदम बारीक होणार बघा। गॅस बारीक केलेला आहे। त्याच्यामध्ये तर हे तांदूळ मी टाकून घेते। तांदूळ बघा मी टाकून घेतलेले आहेत। ह्या चमच्याच्या मापानं 5 चमचे झालेले आहेत। मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेले आहेत बघा। आता हे कसं माहिती आहे का, तांदूळ शिजले का नाही चांगले तर खीर खूप घट्ट होईल बरं का। हे आत्ताच एवढी पातळ दिसते, म्हणजे हे बी अर्धा लिटरचा ग्लास आहे तो, आणि वरनं परत आपण अर्धा ग्लास ओतलेला आहे। आणि मी थोडंसं एका साईडला ठेवून दिलेलं आहे की आपल्याला ही खीरीत परत ओतायचे, कारण ही भात शिजल्यानंतर ना एकदम घट्ट होईल। आता आपल्याला ह्याच्यामध्ये आत्ता साखर टाकायची नाही, ही थोडं शिजून देऊया। बारीक गॅसवर बघा 10 मिनटं फक्त मी झाकण ठेवलं होतं। तुम्हाला दाखवते, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की भात जेव्हा शिजतो ना, जेव्हा तांदूळ जर शिजतो ना तर एकदम घट्ट होईल बघा। किती घट्ट झाली बघा हे। आणि ह्यामध्ये लगेच साखर टाकायची नाही, जर साखर लगेच टाकली का नाही की ते व्यवस्थित होत नाही खीर। मग अशी खीरीच्या तर मी खूप रेसिपी अपलोड केलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये बघा परत दूध टाकणार आहे। हे पण दूध आपण जे घेतलेलं आहे ना, गरम करून घेतलेलं आहे, गरम करून थंड करून घेतलेलं आहे। परत मी 1 ग्लासला थोडंसं कमी असं ओतलेलं आहे। आता ह्यात टाकायची आपल्याला साखर, तर ही गोडीप्रमाणे टाकायची। मी 1 वाटी भरून घेतलं होतं, त्यातली अर्धीच वाटी टाकलेली। कमी जास्त गोड बघून टाकायचं। गॅस आता आपण मी करणार आहे थोडा मीडियम। मिक्स करून घेऊया। गाजर फक्त बारीक खिसणीने खिसा, वरची साल काढायची, बारीक खिसणीने खिसायचं जेवढं होता होईल एवढं। छोटा अर्धा चमचा विलायची पावडर, साखर टाकून मी मिक्सरला बारीक करून ठेवलेली आहे। सारखे लागते ना आपल्याला असे, त्यामुळे आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे जे आपण तळून घेतले होते ना बदाम आणि काजू, ते टाकून घ्यायचे आत्ताच। तुम्हाला तुमच्याकडे हवा असेल तर थोडासा केसर जरी टाकला तरी पण चालू शकते। मिक्स करून घेते। आणि ह्याला काय करायचं माहिती आहे का, एक 5 ते 7 मिनिट बारीक गॅसवर जर आता शिजवून दिलं चांगलं तरी चालेल। आता झाकण ठेवू नका, जर झाकण ठेवलं आणि विसरत्यापणे जर गॅस फास्ट बीस राहिला ना तर मग वर येईल। त्यासाठी काय करायचं, झाकणच ठेवायचं नाही। बारीक गॅसवर बघा चांगली शिजवून दिलेली आहे, मस्त अशी झालेली आहे बघा। एवढी घट्ट होते अशा पद्धतीत, एकदम छान लागते। आणि चवीला बी खूप छान लागते बरं का। खूप रेसिपी मी टाकलेल्या आहेत खिरींच्या वेगवेगळ्या पद्धतीने। तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा, कारण ही केलेलं आहे आपण ना म्हशीच्या दुधाची, घट्ट अशी होते। जर तुमच्याकडे जर गाईचं वगैरे दूध जर असेल ना तर मग 2 चमचे ह्याच्यामध्ये तुम्ही मिल्क पावडर जरी टाकली तरी पण चालू शकते, किंवा थोडासा खवा टाकला तरी चालेल। करून बघा एकदा असं झटपट अशी। आणि जर जास्त घट्ट झाली ना तुमच्यात, हे थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवल्यावर जर जास्त घट्ट झाली ना तर दूध गरम करायचं आणि त्याच्यामध्ये मिक्स करून जरी तुम्ही खाल्ली तरी चालू शकते। पण चपातीवर वगैरे असे बी खायला
चांगले आहे प्रसादासाठी वगैरे. करून बघा एकदा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.